मुंबई आणि ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचे उंचच उंच थर। जय जवान पथक 10 थर लावण्यामध्ये अपयशी, 4 वेळा प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी गोविंदा पत्त्यांच्या पानांसारखे कोसळले। दहीहंडीच्या उत्साहाला सेलिब्रिटींचा तडका। जितेंद्र, करिश्मा, भाग्यश्री, सई ताम्हणकरसह अनेक कलाकारांची हजेरी। गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींची ही हजेरी, तर गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे ठुमके। दहीहंडीमध्ये राजकीय नेत्यांची ही लगबग। विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार। तर स्वराज्यावरती चालून येणाऱ्यांचा लोकशाहीच्या मार्गाने कोथळा काढू, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। पुण्यातही दहीहंडीचा उत्साह शिगेला। ढोल पथकाच्या तालावरती अबाल वृद्ध थिरकले। शिवरायांच्या पुतळ्यावरून मंत्री दीपक केसरकरांच्या विधानावरून वाद। चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं, केसरकरांचं वक्तव्य। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। मालवणमधल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये चर्चा। भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? चर्चांना उधाण। कोपरगावचे भाजपचे नेते विवेक कोल्हेंचा शरद पवारांच्या कारमधून प्रवास। पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा। महाविकास आघाडीच्या मुंबईमधल्या जागा वाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही। 2019च्या जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त इतर 16 जागांवरती रस्सीखेच। तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू। भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला। विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयकांची नियुक्ती। लोकसभेतल्या चुका टाळण्यासाठी समन्वयकांची फौज। समृद्धी महामार्गावरती वाशिमजवळ ट्रक चालकाचा धोकादायक स्टंट। तक्रार करूनही 25 किलोमीटरपर्यंत कुठलीही कारवाई नाही। नाशिक जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांचं उत्पन्न घटलं। कोथिंबिरीची एक जुडी 150 ते 200 रुपयांना। गुजरातमध्ये पुरानं हाहाकार। 3 जणांचा मृत्यू, 7 जण बेपत्ता। 17,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्याकांडाच्या विरोधामध्ये विद्यार्थी संघटनांच्या मोर्चाला हिंसक वळण। मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चावरती पोलिसांकडून पाण्याचा मारा। ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मोर्चेकऱ्यांकडून मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।